जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि मस्त गोड रेसिपी सोबत आली आहे. तर आज आपण बनवणार आहोत छान असा शीर कुर्मा. तेही घरी असलेल्या साहित्यापासून, कोणतेही कंडेन्स मिल्क किंवा काही न वापरता फक्त दूध, ड्राय फ्रूट आणि शेवई वगैरे असं जे घरी साहित्य आहे ना त्याच्यापासून अगदी झटपट कमी वेळात कमी साहित्यात. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर म्हणजे या शीरकुर्मा बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मस्त असं मोठं भांडं घ्यायचं किंवा तुम्ही टोप वगैरे सुद्धा घेऊ शकता आणि भरपूर असं त्याच्यामध्ये तूप टाकायचंय. तूप चांगलं गरम करून घ्यायचंय आपल्याला. आणि इथे मी काजू आणि बदाम मस्त असे थोडे बारीक चॉप करून घेतले. तुम्ही ह्याच्यामध्ये आपले जे खजूर येतात ते, पिस्ता, चारोळी, मनुका जे तुम्हाला हवंय ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. हे बघा तूप तापलं ना की मस्त सगळे ड्रायफ्रुट्स ना छान असं ब्राउनिश कलर येईपर्यंत परतून घ्यायचेत आपल्याला. हे बघा ड्रायफ्रुट्सला छान असा सोनेरी रंग आला ना की आता ह्यामध्येच आपल्याला दूध ऍड करायचंय. मी इथे अर्धा लिटर दुधाचा वापर करतेय. मी ना ड्रायफ्रुट्स मस्त तुपात तळून त्याच्यातच दूध ऍड केलंय. जर तुम्हाला ना तसं आवडत नसेल ना तर तुम्ही वेगळी पद्धत सुद्धा वापरू शकता. आधी दूध तापत ठेवून मग तळलेले ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये टाकू शकता. पण असं सुद्धा छान होतं आणि सगळं तूप ना आपलं यूज होतं. नाही तर ड्रायफ्रुट्स तळले की कसं आपण ते भांडं बाजूला ठेवतो, मग तेवढं टोपाला लागलेलं तूप वाया जातं ना. सो त्यामुळे मी असं करते. आता ना हे दूध छान असं 7 ते 8 मिनिटं ना उकळू द्यायचंय. तोपर्यंत आपण ना शेवया भाजून घेऊया तुपात मस्तपैकी. आता आपलं दूध तर एक बाजूला उकळतंय तोपर्यंत इथे ना एक पॅन घ्यायचा पसरट. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं 1 हात चमचाभर ना तूप टाकायचं आणि तूप मस्त तापलं ना की बघा ह्या बारीक शेवया ज्या मार्केटमध्ये येतात ना त्या आपल्याला ऍड करायच्या. त्याच्यामध्येच अजून दुसऱ्या जाड सुद्धा येतात. त्या इतक्या काही खास नाही लागत, खूपच जाड असतात. त्यामुळे ह्या बारीकच शेवया मी प्रेफर करते. ह्या लांब असतात सो तुम्हाला हाताने थोड्याशा तोडून घ्यायचे त्या आणि मस्त तुपातून ना खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. ह्या सुद्धा जास्त करपवायच्या नाहीयेत आणि हाय फ्लेमवर तर तळायच्याच नाही अजिबात. मीडियम फ्लेमवरच मस्त तळून घ्यायचेत आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. तर हे बघा मंडळी मस्त असं आपल्या शेवयांना ना लालसर कलर आलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि या शेवया एका प्लेटमध्ये ना काढून घ्यायचे. आणि हे बघा मस्त असं आपलं ना दूध जे ठेवलेलं ना ते सुद्धा मस्त उकळलेलं आहे, बघू शकता तुम्ही. बरेच जण याच्यामध्ये कंडेन्स मिल्क म्हणा, दूध पावडर असं बरंच काही काही टाकतात दूध थिक होण्यासाठी. पण मी तरी तसं काही वापरत नाही. हे बघा मस्त दूध 7-8 मिनिटं उकळवलं ना मस्त त्याची कन्सिस्टन्सी अशी जाडसर व्हायला सुरुवात होते. आता काय करायचं, ह्यामध्ये हे बघा मी 2 वेलच्या मस्त अशा ठेचून घेतलेल्या आहेत. सालासकट टाकते. तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही वेलची पावडर सुद्धा टाकू शकता. त्याचसोबत 1 मोठी वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला गोड किती आवडतं कमी जास्त त्यानुसार ना तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता साखर टाकल्यानंतर ना मस्त 1 मिनिटभर ना छान असं उकळून घ्यायची आहे हे आपल्याला दूध. तर मंडळी हे बघा बघू शकता आपल्या दुधाला किती दाटसरपणा आलाय. हे बघा बाजूला अशा मस्त जाड लेअर पडायला लागले. तुम्हाला जर जास्तच घट्ट हवं असेल ना, शीरकुर्मा बऱ्यापैकी घट्ट असतो, जर तुम्हाला तसा हवा असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये दूध पावडर टाकू शकता 5 वालं किंवा 10 वालं 1 पॅकेट. आता आपण ज्या शेवई भाजून घेतलेल्या ना बघा मस्त लालसर रंगावर भाजायच्या. आता त्या ऍड करूया ह्याच्यामध्ये आणि शेवई ऍड केल्यावर व्यवस्थित मिक्स करून परत हे 1-2 मिनिटभर ना मस्त मीडियम टू लो फ्लेमवर छान असं शिजवून घ्यायचंय. शेवया टाकल्यावर आपोआप, आणि ह्या गव्हाच्या शेवया आहेत त्यामुळे ना पटकन आपला जो शीरकुर्मा आहे ना छान असा घट्ट व्हायला सुरुवात होते. आणि जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसर सुद्धा टाकू शकता, जसं की मी आता टाकतेय. मस्त रंग येतो ह्याने. हे बघा आहा, बघूनच माझ्या तर आता तोंडाला पाणी सुटायला लागलंय राव. आता 2 मिनिटं फक्त ना मीडियम टू लो फ्लेमवर उकळी काढून घ्यायची आणि छान असं सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं ह्याला. तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात, तेही घरगुती साहित्यात, जास्त काही कंडेन्स मिल्क नाही किंवा दूध पावडर नाही, फॅन्सी साहित्य नाही, घरच्या साहित्यात हे बघा मस्त असा शीरकुर्मा तयार आहे आपला. आणि असला भन्नाट सुगंध सुटलाय ना घरभर राव. त्यातल्या त्यात चवीला सुद्धा हा खूप छान होतो आणि अगदी झटपट म्हणजे 10 मिनिटात हा तयार होतो. जो काही टाइम दूध उकळायला लागतो तेवढंच, बाकी काही ह्याला ना असं टाइम टेकिंग प्रोसेस नाहीये. खूप छान लागतो खायला. तर तुम्ही ना घरी एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने. तुम्ही कोणती पद्धत वापरत असाल ना ती सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा.
आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.